Hello, good afternoon friends. So welcome back to Poonam's Glint YouTube channel. फायनली जसं की आपण 30 नोव्हेंबरला आपला फर्स्ट ब्लॉग अपलोड केलेला, तसेच आज आदर्शचा बर्थडे आहे आणि आज आपण इथे आलोय लोणावळ्यामध्ये. खूप मोठी स्टोरी आहे. मला मोठा ब्लॉग बनवायचा होता पण ब्लॉग नाही झाला. अचानक मीटिंग झाली आपली. आज आपण आदर्शचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. सो त्यासाठी आपण इथे आलोय. हे माझं फेवरेट प्लेस आहे सनिधा ढाबा. खूप वर्षांपूर्वी आलेले मी इथे, बट इथले खूप सारे मेमरीज आहे आणि खूप फोटोज आहेत माझे. सो थँक्यू सो मच आदर्श, तू आल्याबद्दल आणि असं सरप्राईज दिल्याबद्दल. आणि तुझ्या निमित्ताने मला तुला भेटायला भेटलं. मी खूप खुश आज. मी सांगू नाही शकत. आता माझ्या स्माइल वरून तुम्हाला कळते मी किती खुश आहे. सो फायनली आता आपण इथे थांबणार आहे, लंच करणार आहे, बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला भेटायचं होतं रक्षाबंधनला, परंतु आदर्शला खूप आजकाल जॉबमुळे जास्त बिझी झालाय, तो त्याला टाइम नाहीये. पण मी त्याच्यासाठी आज स्पेशल टाइम काढून आली आहे. सो लेट्स सी. अजून थोडंसं आपण छोटे छोटे टेक्स्ट घेऊया आणि छोटाच ब्लॉग बनवणार आहे. सो सगळ्यांनी कमेंटमध्ये आदर्शला हॅपी बर्थडे विश करा. आणि आदर्श तू पण ये ब्लॉगमध्ये. तुला काय बोलूच वाटते, बोल. काय वाटतंय? तर मी सायकल ट्रॅक केला होता आणि पुणे ते लोणावळा सायकल ट्रेकचा प्लॅन होता आणि मी 6ला निघलो होतो आणि 10:30 बरोबर लोणावळ्यामध्ये पोहोचलो. लोणावळ्याचं दर्शन झालं आणि ताईचा फोन आला होता, पूनम ताईचा, की मी निगडीला आहे तर मी येणार आहे म्हणले. सरप्राईज. सगळ्यात इम्पॉर्टंट हे सांगायचंय की आदर्शकडे बघून कळेल अजून तो फ्रेश नाही झाला. तो सायकल मधून मग कार मध्ये बसला आणि मी त्याची सायकल चालवली. आणि मी खूप दिवस झाले सायकल चालवली नाही. मी ह्याला सांगितलेलं व्हिडिओ काढ, पण त्यांनी काढलं नाही. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया सायकल वरती माझा व्हिडिओ काढायचा. आणि अजून काय वाटतंय? आणि धन्यवाद ताई की माझ्या बर्थडेला आली. धन्यवाद. आश्चर्यचकित आहे ताई तिकडून इकडे आली बर्थडे सेलिब्रेट करायला. थँक्स ताई. वेलकम. ठीक आहे, आता आपण नंतर पुढचे टेक घेऊया. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा आहे आपल्या ट्रेकिंगचा भरत वाघमोडे. तर याला पण यायचं होतं आदर्शच्या बर्थडेला, परंतु हा नाही येऊ शकला कारण की त्याचं मुंबई येथे ट्रेनिंग चालू आहे ट्रेकिंगचं. आणि लवकरच आपण या मान्सूनमध्ये वॉटरफॉल्स रॅपलिंग करणार आहोत. इट्स अ बिग न्यूज फॉर इच अँड एव्हरीवन फ्रॉम हॅपी क्लब फॅमिली. आणि लवकरच आपण नवीनच एक खूप छान असा ट्रेक करतोय. सो भरतला पण यायची खूप इच्छा होती, परंतु आता सध्या भरतचे हे क्लासेस चालू आहे, त्यामुळे मला तो बोलला की मी नाही येऊ शकत, नेक्स्ट टाइम पक्का. आणि मी खूप सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं, परंतु आजकाल तुम्हाला माहिती आहे की सगळे बिझनेस करतात आणि बरेच लोक खूप म्हणजे बिझी शेड्यूलमध्ये सगळ्यांना टाईम नाही भेटत. सो भरत पण नाही येऊ शकला. थँक्यू. लेट्स कंटिन्यू आवर व्लॉग. सगळ्यात इम्पॉर्टंट मला या ब्लॉगमध्ये हे सांगायचं की हे जे स्वेटर घातलंय, हे स्वेटर माझं नाहीये, मम्मीचं आहे. मी फक्त एक दिवस वन डे साठी मम्मीकडून घेतलं रेंटलवरती. बिकॉज तुम्हाला माहिती आहे आपण कॉस्ट्युम्स बाय पूनम मध्ये रेंटलमध्ये कॉस्ट्युम्स देतो. सो हे मम्मीचं स्वेटर आहे, तुम्ही बघू शकता. आणि कमेंट करून सांगा कसं. सगळ्यात इम्पॉर्टंट हे सांगायचंय, हे स्वेटर दिगू भाईनी आपल्या मम्मीला गिफ्ट केलंय. बिकॉज हे स्वेटर त्याने केदारनाथ वरून घेऊन आलंय, म्हणून मी आज स्पेशली केदारनाथचं आहे म्हणून मी घातलंय आणि गिफ्ट केलंय. पण हां, कमेंट करून तुम्ही त्याला सांगा, त्याने मला गिफ्ट नाही केलं अजून. मला वाटलं तो मला पण एखादं स्वेटर गिफ्ट करेल, कारण त्यांनी 2 डझन स्वेटर आणले होते केदारनाथवरून. सो थँक्यू सो मच त्याबद्दल. त्यांनी मम्मीला गिफ्ट केलं. माझ्याकडे अजून एक स्वेटर आहे, ते मनालीचं आहे, रेड कलरचं. ते पण खूप छान उलनचं आहे. सो मी त्याची एखादी वेगळी नवीन व्हिडिओ बनवेल. सो आज आपण बर्थडे सेलिब्रेट करूया आणि बघूयात अजून काय ब्लॉगमध्ये मला नवीन काही सांगता आलं तर मी घेईन नक्की. थँक्यू सो मच.
सो फ्रेंड्स, आता आपण म्हणजे ऑर्डर केलीये, तर मग येते आपलं म्हणजे जेवण ऑर्डर केलीये. परंतु आज आपल्याला तसं पण आपण खूप दिवसांनी ब्लॉग बनवलाय. सो आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये अजून एक गोष्ट बोलायची, ती म्हणजे की आदर्श स्टार्ट करेल. बोल आदर्श. फर्स्ट जेबी दादा, बालाजी दादा, जेबी ब्लॉग्स, बालाजी दादा, सायको प्रशील, गोकुळ पाटील आणि भरत वाघमारे. हा, ह्यांच्याबद्दल बोलायचंय आम्हाला. आणि अजून पण माझे जे हॅपी क्लब मधले मेंबर्स आहे ना, त्याबद्दल खूप मोठी गोष्ट बोलायची आहे, जी की प्रशील दादा आणि काय बालाजी दादा, हे दोघं, जेबी ब्लॉग्स आणि प्रशील, थोडस कॅमेरा पुढे, हे दोघं जण फक्त ट्रेकिंगला जातात वॉटरफॉल्सला, आणि गोकुळ पण जातो. आणि गोकुळ तिकडे जाऊन नवीन नवीन रेसिपी बनवतात आणि पोस्ट करतात आणि आम्हाला इन्व्हाइट नाही करत. सो त्यांच्याबद्दल ही आमची कंप्लेंट आहे की ते दोघं आम्हाला ट्रेकिंगला बोलवत नाही किंवा इन्व्हाइट करत नाही. सो त्यांच्यासाठी खूप मोठा मेसेज आहे. आणि खूप फ्रेंड्स मला, जसे आपण लास्ट टाइम वासोटाला ट्रिप प्लॅन केलेली, तसे खूप सारे फ्रेंड्स आम्हाला कंटिन्युअसली मला विचारतात की ट्रेकिंग कधी कुठे जायचंय. तर आमच्या दोघांची ह्या ब्लॉग मधून नम्र विनंती आहे की बालाजीने लवकरात लवकर प्लॅन करावा ट्रेकिंगचा. आणि मला प्रतीकनी पण सांगितलं की तो गोव्याला गेलता, किंवा तो जेवढे ब्लॉग्स टाकतो बालाजी जामखेडे, जेबी ब्लॉग, ते सगळे माझे फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स सगळे पाहतात. सो सगळ्यांकडून मला कळतं की बालाजी इकडे गेला तिकडे गेला, परंतु आम्हाला ट्रेकिंगला तो घेऊन जात नाही. सो आमची ही रिक्वेस्ट आहे की त्याने लवकरात लवकर एक नवीन प्रशील आणि जेबीनी एक नवीन प्लॅन करावा. सो आम्ही सगळे येऊ. थँक्यू सो मच. तू सांग हे काय? ठीक आहे, स्टार्ट. काय सॅलड आहे ना? बरं, ठीक आहे. सो फ्रेंड्स, सनिदा ढाबाचं हे इथलं, म्हणजे इथे का आलो आपण जेवायला आज, कारण की यांच्या इथली टेस्ट खूप छान आहे. मी इथे जेवण केलं होतं यापूर्वी, सो मला आवडलेली. त्यावेळेस पण मी नॉनव्हेज घेतलं होतं. सो आज आपण प्रॉन्स घेतलाय मसाला, नंतर मक्का का रोटी, हे विसरले मी काय होतं, काहीतरी, ठीक आहे, कुलचा, गार्लिक कुलचा, त्याच्यानंतर रशियन सॅलड घेतलाय. आणि आदर्श व्हेजिटेरियन आहे, सो आदर्शसाठी हे सॅलड आहे आणि आपलं नॉनव्हेज. ठीक आहे. After long time today, I am here at Sanida Dhaba. I am feeling so happy. Yo. म्हणजे हसायला येतं. ठीक आहे. वाव. Dance with me. Back and forth. Move my body back and forth. Move my body back and forth. Move my body back and forth. Move my body. Happy birthday to you. May God bless you. Happy birthday to you. थांब. पहिला मान ताईचा. नाही तुझंच. थँक्यू. कट. आज हसायलाच खूप जास्त येते. ठीक आहे. सो फ्रेंड्स, इथे आपला केक कट करून झालाय आदर्श सोबत, आदर्शच्या बर्थडेचा. आणि आता खूप लेट झालाय, सो जास्त मोठा ब्लॉग नाही बनवणार मी. आणि माझी इच्छा होती की सायकलचा व्हिडिओ काढायची, बट आदर्शनी नाही काढला माझा व्हिडिओ. सो ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टाइम जेव्हा सायकल वरती आपण जेव्हा येऊ ना ट्रेकिंगला, आदर्श माझ्यासाठी प्लॅन करणार आहे सायकलिंगचा. सो त्यावेळेस मी व्हिडिओ करेल आणि पोस्ट करेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पूनम ग्लिम्ट यूट्यूब चॅनल. असंच तुमचं प्रेम माझ्यावरती खूप राहू द्या नेहमी, सदैव. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, बिकॉज आज मॉर्निंग पासूनच आजचा दिवस खूप छान स्टार्ट झालाय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे सांगायचं होतं मला ह्या ब्लॉग मध्ये, बिकॉज आदर्श माझ्यासाठी खूप लकी आहे.
कारण की आपलं युट्यूबचं पहिलं ब्लॉग मी आदर्श पासून स्टार्ट केलं, म्हणजे आदर्शने मला एडिट करून दिलेला आणि खूप साऱ्या गोष्टी आदर्शमुळे माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस झालेत आणि तो नावाप्रमाणेच आदर्श आहे. जसं की मी एकदा मागच्या व्हिडिओमध्ये बोललेले, पण मला ते पोस्ट नाही करता आलं. सो यावेळेस मी नक्की पोस्ट करणार आणि त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये बरेच असे छोट्या छोट्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्यात, त्या मी फ्युचरमध्ये मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला लवकरच कळतील त्या पण. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पूनम ग्लिंट युट्यूब चॅनल. आपल्या आदर्शच्या ब्लॉगचं म्हणजे चॅनलचं नाव काय सांग? आदर्श पॉवर ब्लॉग्स. माझा सायकलवाला डीपे असेल, ट्रॅकिंग वगैरे नाही का, पर्सनल व्हिडिओ, आपला ट्रॅकिंग व्हिडिओ, सोडो ट्रॅक व्हिडिओ, असा डीपीचा फोटो आहे. तर तुम्ही पण मला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा, आणि तुझ्या सबस्क्राईबला माझ्याबद्दल काहीतरी सांग. ओके. ताईचा पण चॅनल आहे, ताईला पण खूप सपोर्ट करा. ताई खूप छान ब्लॉग बनवतात आणि आज अचानक माझा बर्थडे केला ताईने. खूप पहिल्यापासून आपले ताई आपले नॉर्मलच आहे. सो हा, अजून माझ्या सबस्क्रायबर्सला तुला काय सांगायचंय का अजून, म्हणजे ट्रेकिंग बद्दल वगैरे? त्यांना पण सांग की सायकलिंग केल्याचा काय फायदा होतो किंवा सायकलिंग केलं पाहिजे की नाही, कसं ट्रेकिंग किती केलं पाहिजे ते पण सांग. सायकलिंग केली पाहिजे, पण जास्त नाही. तुम्ही म्हणजे तुमचा अंदाज असा आहे ना, म्हणजे 100 किलोमीटरच्या वरती तुम्ही जाऊ शकाल, पण तुम्ही नाही का हळूहळूने जावा, असं नाही घाईत जाऊ नका. म्हणजे आणि सगळं प्रोटीन वगैरे तुम्ही हे ठेवा, इलेक्ट्रिकल पावडर वगैरे, असं फ्रुट्स वगैरे असं तुम्ही बरोबर साथ घ्या. आणि थंडी वगैरे ते तर तुम्हाला माहितीच असेल की जॅकेट, टोपी वगैरे ते सगळं तुम्हाला घ्यावं लागेल. एवढंच सांगतो तुम्हाला. म्हणजे ट्रॅक करायचं असेल ना कधीतरी, सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित कॅरी करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आज मला JB ब्लॉग्स म्हणजे आपला बालाजी जामखेडे मला नेहमी बोलतो की सँडल्स घालून जाते, परंतु मी आज सँडल्स नाही, शूज घातले. तुम्ही बघू शकता, आता शूज नाही दिसणार, पण ठीक आहे, एखाद्या माझ्या व्हिडिओमध्ये दिसला असेल शूज, परंतु मी आज शूज घालून आले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मी आज ट्रेकिंगला, म्हणजे तुझ्या एवढं नाही केलं, पण छोटीशी आज सकाळी मॉर्निंगला मी ट्रेकिंग पण केली, प्लस आज मी सायकलिंग पण केली आदर्शची. सो आय एम फिलिंग टू मच हॅपी. आणि इम्पॉर्टंट थिंग अजून एक सांगायची आहे, जी की लवकरच एका शॉपचं ओपनिंग होते, तर ते करू आपण. ते मी आता अनाऊन्स नाही करणार कारण ती गुड न्यूज आहे. परंतु अजून एक गोष्ट, मी आज खूप साऱ्या गोष्टी प्रोटीनच्या खाल्लेल्या सकाळी, म्हणजे मी माझ्या फॅमिली मेंबर सगळ्यांनी इनटेक केलेलं ब्रेकफास्टमध्ये. सो प्रोटीनचा इफेक्ट काय होतो आणि आपल्या वेस्टेजच्या सप्लिमेंट्स पण मी आज खाऊन आली आहे सकाळी, त्यामुळे मला एवढं एनर्जेटिक वाटते अजून पण. माझ्या चेहऱ्यावरची स्माइल अशीच आहे. सो त्याबद्दल इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची, आपल्या तळवडेमध्ये एका ठिकाणी एक प्रोटीन, सगळ्यांना जसं की प्रोटीन इनटेक करायला खूप आवडतं किंवा प्रोटीनचे फायदे खूप आहे. सो आपल्याकडे एक टोफू पण भेटतो, तर त्याचं जे ऍडव्हर्टाईजचं काम आहे ते लवकरच आपण करणार आहे. पण मी आधीच ब्लॉगमध्ये आज गुड न्यूज सांगतेय. आणि आपल्याकडे खूप साऱ्या, म्हणजे आपली मम्मी ड्रायफ्रूटचे प्रोटीनचे लाडू पण बनवतीये, त्याबद्दल पण आज सकाळी माझ्या डोक्यामध्ये एक नवीन बिझनेस आयडिया आली आहे. ती मी फक्त मम्मीवरच शेअर केलेली आणि आता ब्लॉगमध्ये तुम्हाला कळतीये, पण पुढे जाऊन जी मोठी गोष्ट होणार आहे ती मी सांगेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे, असंच पूनम ग्लिंटचे युट्यूब ब्लॉग्स, फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट, व्हिडिओज वगैरे पाहत राहा. आणि फक्त पाहू नका, लाईक पण करा, शेअर पण करा, कारण की मला आठवतंय आदर्श मला आज 2 वर्षांनी भेटलाय. सो हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे मी एवढे मोठे ब्लॉग नाही बनवत. सो हा खूप मोठा ब्लॉग झालाय, तरी पण तुम्ही पाहिला शेवटपर्यंत, याबद्दल मला खूप आनंद आहे. आणि लाईक पण करा आणि सगळ्यांना शेअर पण करा, म्हणजे आपले सबस्क्रायबर्स वाढतील. मला लवकरच 1 मिलियन सबस्क्रायबर्स करायचे. सो थँक्यू फॉर वॉचिंग पूनम ग्लिंट. गुड बाय. आणि आपण सेलिब्रेशन करूया. ठीक आहे, जेबीला पण घेऊन येऊ, प्रशिलला पण घेऊन येऊ, गोकुळला पण घेऊन येऊ, भारत सगळ्यांना घेऊन येऊ आणि सुनीत कासरकर सगळ्यांना घेऊन येऊ आणि आपण सेलिब्रेशन करू 1 इयरचं. इथेच येऊ सनिधा ढाबाला. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाय फ्रेंड्स, गुड बाय, टेक केअर. सो फ्रेंड्स, ही आहे आपल्या आदर्शची सायकल आणि हा आदर्श, ज्याने माझी ह्या सायकल बरोबर व्हिडिओ नाही काढली, पण लवकरच तुम्हाला माझ्या सायकल बरोबरचा एक व्हिडिओ दिसेल. सो बाय.
नोव्हेंबर 2024 आणि आज आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करतो. नॉर्मल बांधले. ओके. हॅपी रक्षाबंधन. पुन्हा एकदा ताईचे स्वागत. ताई आमचे आपले बर्थडे केला. So friends, finally today I am here at our Lonavala nursery. You can see how much beautiful and cool, clean is this nursery. I just love this place. I hope you will also visit here soon. सो गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पूनम्स ग्लिंट यूट्यूब चॅनल. आणि आज मी इथे आली आहे कामशेतमध्ये श्रीहरी नर्सरीच्या इथे. हे आपल्या लोणावळ्याच्या जवळच आहे, म्हणजे ब्रिज क्रॉस करून आपण खाली उतरलो की लगेच येतं. इथे खूप सुंदर सुंदर नर्सरीमध्ये प्लांट्स आहेत आणि मी आज शॉपिंग करायला आली. तुम्हाला पण जर कधी म्हणजे इथे यायचं असेल लोणावळ्यामध्ये शॉपिंगला तर तुम्ही या नर्सरीमध्ये नक्की या. थँक्यू सो मच. Hi. Hello. What's your name?